नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सावनी स्वातीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येते आणि पोलिसांना म्हणते, तुम्ही प्लीज मिहिरला सोडा, त्याची यात काही चूक नाहीये. तर पोलीस विचारतात, तुम्ही कोण आता? तर सावनी म्हणते, मी सावनी, मिहिर माझा धाकटा भाऊ आहे. त्याच्या बेलची जी काही पेनल्टी असेल ती भरायला मी तयार आहे, पण तुम्ही त्याला सोडून द्या, त्याची यात काही चूक नाहीये. त्याचवेळी मुक्ता, सागर सगळे तिथे येतात. तर मुक्ता स्वातीला बघून म्हणते, स्वातीताई आलात तुम्ही? तर पोलीस विचारतात, तुम्ही याच्या मोठ्या ताई ना? तर सावनी हो असं म्हणते, मी मिहिरची मोठी बहीण. ॲक्च्युली साहेब झालंय काय, तुम्हाला सागरकडे जी बॅग मिळाली त्यात जे सोनं मिळालं ते सोनं मी मिहिरच्या लग्नासाठी खरेदी केलंय. ते काय आहे, त्याला डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं, त्यासाठी मी तेवढे पैसे सोबत आणून ठेवले होते. तर पोलीस विचारतात, तुम्ही जर सोनं खरेदी केलंय तर त्याचं बिल असेल ना, ते दाखवा. तर सावनी म्हणते, ते देईल ना मी तुम्हाला, पण ते महत्त्वाचं नाहीये. महत्त्वाचं काय आहे, आमचा एक नातेवाईक आहे कार्तिक, त्याने ही बॅग आमच्या घरून चोरली आहे. त्याने सागरला अडकावलं आणि सागरवरचे खोटे आरोप मागे घेण्यासाठी मिहिरला सुद्धा अडकावलं. खरं तर साहेब यात सागरची पण काही चूक नाहीये आणि माझ्या भावाची तर नाहीच नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही मिहिरला सोडून टाका. तर पोलीस विचारतात, मग हे सोनं सागर कोळीच्या घरी कसं गेलं? तर स्वाती म्हणते, मी सांगते. कार्तिक म्हणजे माझा नवरा, त्याने यांच्या घरातून ती बॅग म्हणजेच सोनं आणि पैसे चोरी केले. त्याने ती बॅग माझ्याकडे दिली आणि मला सांगितलं की ही बॅग कोळी फॅमिलीच्या स्टोअररूममध्ये ठेव, आणि मी ती ठेवली. पण साहेब मी खरं सांगतेय, हे सगळं मी फक्त कार्तिकच्या सांगण्यावरून केलं. तर पोलीस म्हणतात, मग तुम्ही आधीच कंप्लेंट करायची ना? तर स्वाती म्हणते, हे सगळं जेव्हा मला कळालं तेव्हा मी स्वतः पोलिसांकडे कंप्लेंट करायला आले होते, पण त्याआधीच कार्तिकने मला किडनॅप केलं. तर मुक्ता म्हणते, आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत. कार्तिकने स्वतःची चूक कबूल केलेला व्हिडिओ मुक्ताकडे असतो आणि तो ती व्हिडिओ पोलिसांना दाखवते. पोलीस कार्तिकला घेऊन तेथे येतात. तर तो सावनीला विचारतो, सावनी हे सगळं काय आहे? स्वाती, आय एम सॉरी, मी तुला इथे घेऊन आलो, पण मी तुला हर्ट केलं नाही गं. मी जे काही होतं ते सगळं तुला सांगितलं होतं. इन्स्पेक्टर साहेब, मी खरं सांगतोय, मी काहीच केलेलं नाहीये. हे मी नाही केलंय. काहीतरी प्लॅन आहे कोणाचा तरी, आणि इन्स्पेक्टर साहेब मला माहिती आहे कोणी केलंय. मी खरंच सांगतोय, मी काहीच केलेलं नाहीये. तर स्वाती म्हणते, हाच तो माणूस, यानेच मला ती बॅग भाईच्या घरात ठेवायला सांगितली होती. तर पोलीस कार्तिकला जेलमध्ये टाकतात आणि मिहिरला सोडतात. तर मिहिर सगळ्यात आधी सागरला मिठी मारतो. तर ते पाहून सावनीला खूप वाईट वाटत असतं. सगळेजण मिहिर सुटला म्हणून खूप खुश असतात. तर सागर मिहिरला म्हणतो, चल घरी जाऊया, आता लग्न पण आहे ना, आणि आता एकदा लग्न झालं की मग कळेलच, लग्नापेक्षा जेलमध्येच बरा होतास. तर सगळेजण हसतात. तर मुक्ता म्हणते, सागर काहीही काय बोलताय तुम्ही? तर सागर म्हणतो, अनुभवाचे बोल आहेत बाबा. तर पोलीस सावनीला तेथे सही करायला सांगतात. सावनी सही करत असते तोपर्यंत मिहिर आणि बाकी सगळे तेथून जातात. सावनी घरी आल्यानंतर हर्ष तिला म्हणत असतो, तुला काय गरज होती हे सगळं करण्याची? तर सावनी म्हणते, सागरला जेलमध्ये टाकलं तोवर ठीक होतं, पण मिहिर माझा भाऊ आहे. तर हर्ष म्हणतो, आत्ता आठवला का तुला तुझा भाऊ? आत्ता जागी झाली का तुझ्यातली बहीण? वेड्या बहिणीची वेडी माया आत्ता उफाळून आली का तुझी? तो मिहिर सागरचा राईट हँड आहे. तो जरी जेलमध्ये राहिला असता तरी आपण सागरला काहीतरी डॅमेज करू शकलो असतो, पण तुझ्या या मूर्ख मूळमुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. कळतंय का तुला? तर सावनी म्हणते, हर्ष प्लीज, मला कळतंय तुला माझा राग आलाय, पण मिहिरला मी जेलमध्ये टाकून सेलिब्रेट नाही करू शकत, कारण ॲट दी एंड ती माझीच हार असेल. तर हर्ष म्हणतो, सॉरी सावनी, उगाच रागवलो तुझ्यावर, पण मी हारलेलं सुद्धा नाही चालणार ना तुला. आपण एक काम करू, तुला लग्न करायचंय ना माझ्याशी, मग जोपर्यंत तुझा तो प्रिय भाऊ मिहिर माझ्या पायाशी येऊन पडत नाही, हात जोडत नाही आणि विनवण्या करत नाही ना की माझ्या वेड्या बहिणीशी लग्न करा, तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही, कळलं? असं म्हणून हर्ष तेथून निघून जातो. सागरच्या घरी सगळे एकत्र बसून सगळे खूप खुश असतात, गप्पा मारत असतात आणि मिहिरच्या लग्नाची तयारी सुरू असते. त्यावेळी ते सगळं जेवणाबद्दलचं डिस्कस करत असतात. तर मिहिर विचारतो, डेझर्टमध्ये काय ठरवायचं? तर सागर म्हणतो, बासुंदी सोडून दुसरं काहीही. तर सगळे हसायला लागतात.
तर इंद्रा म्हणते मी काय म्हणते आपण जिलेबी ठेवू. तर मिहीर म्हणतो चालेल ना. तर लकी लगेच म्हणतो मी म्हणतो की रसमलाई ठेवू. तर मुक्ता म्हणते नॉनव्हेजचे जर एवढे पदार्थ असतील तर दुधाचं कॉम्बिनेशन चांगलं नाही जाणार, उगाच त्रास वगैरे व्हायचा परत. तुझा एखादा दुसरा आवडीचा पदार्थ सांग. तर लकी म्हणतो गुलाबजाम चालेल. परफेक्ट. तर इंद्रा म्हणते गुलाबजाम बरोबर जिलेबीसुद्धा पाहिजे. तर मिहीर म्हणतो दोन्ही आपण करूयात. आता मेन्यू फायनल झालाय. तर मुक्ता म्हणते असं सगळं ठरल्यासारखं नका रिॲक्ट करू, आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे आपली. तर सागर विचारतो काय. तर मुक्ता म्हणते आपण लग्नामध्ये काय कपडे घालणार आहोत हे ठरवायचं आहे ना अजून. आणि इंद्राला म्हणते मम्मी आमच्याकडे सगळ्यांनी नऊवारी साडी नेसली तर चालेल का. आपल्याला तयारी करावी लागेल ना, मॅचिंग बघावं लागेल. तसंही साडीची खूप तयारी असते आणि मला नटायला खूप आवडतं. तर इंद्रा म्हणते मला पण आवडेल, तू ना कोळी साडी नेस, मस्त दिसशील. काय रे सागऱ्या. तर सागर हो म्हणतो. तर मुक्ता म्हणते हां ते आपण ठरवूया. मुलांचे कपडे पण आम्हीच ठरवणार आहोत. आणि मिहीर तू काय घालणार आहेस लग्नात ते तुझा दादूस आणि मी आम्ही दोघं मिळून ठरवणार आहोत. तर मिहीर गप्प असतो. तर मुक्ता विचारते मिहीर काय झालं. तर मिहीर म्हणतो वहिनी एक विचारू. तर मुक्ता म्हणते विचार की. तर मिहीर म्हणतो माझ्या लग्नात करवली म्हणून उभी राहशील का. त्याचवेळी सावनी तेथे आलेली असते आणि ती उभारून हे सगळं ऐकत असते. तर मुक्ता मिहीरला पेढा भरवते आणि म्हणते हो मला खूप आवडेल तुझ्या लग्नात करवली बनवून मिरवायला. त्यावेळी सावनी मोठ्याने टाळ्या वाजवतच त्यांच्याजवळ येते आणि म्हणते वा मुक्ता वा, हे भोळेपणाचं छान नाटक करतेस हां तू. किती दिवस हा भोळेपणाचा आव आणणारेस. मिहीर म्हणाला माझी बहीण हो, माझी करवली हो, तर लगेच तू हो म्हणालीस. का ग तुला स्वतःचा सख्खा भाऊ नाहीये म्हणून का. तुला तर सवय आहे ना जे तुझ्याकडे नाहीये ते दुसऱ्यांकडनं चोरायची. बरोबर ना. स्वतःला तुझं मूल होऊ शकत नाही म्हणून तू माझ्या सईला माझ्यापासून हिरावलंस. आणि आता आदित्यवरती तुझा डोळा आहे. आणि हे करूनसुद्धा तुझं मन भरलं नाही तेव्हा तू माझ्या भावाला माझ्यापासनं तोडलंस. दरवेळेला तुला माझीच माणसं का मिळतात ग चोरायला. तर सागर सावनीला म्हणतो तुझं थोबाड बंद ठेव. आणि मुळात तुला इथे कोणी बोलावलंय का. तर सावनी म्हणते जस्ट शट अप, भांडणं आमच्यात आहे, तू यापासून लांब राहा. तर मिहीर म्हणतो तुझं काय काम आहे इथे. मागच्या वेळी आलीस तेव्हा माझा साखरपुडा मोडलास. आता जर यावेळी माझं लग्न मोडण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुला असं म्हणूनच तिच्या अंगावर धावून जातो. तर मिहीर सावनीला म्हणतो का आमच्या आयुष्यात सतत येऊन तुला आम्हाला त्रास द्यायचा असतो. तू तुझं जग आणि आम्हाला आमचं जगू दे ना. हे किती वेळा सांगायचं तुला. मला, दादूसला, वहिनीला, मावशीला, आम्हा सगळ्यांना तुझ्याशी काही देणं घेणं नाहीये. तुला जे करायचंय ते कर आणि मर. तर मुक्ता त्याला मोठ्याने मिहीर असं म्हणते. काय बोलतोयस तू वेड्यासारखं. तर सावनी म्हणते बघ तूच बघ कशी ही तुला तिच्या तालावर नाचवते ते बघ. आणि मी जरासं तुला तुझ्या काळजीपोटी काहीतरी बोलले तर तू रागावलास, माझ्या अंगावर धावून आलास. मिहीर काय झालंय रे तुला. का असा वागतोयस तू. कुठल्या जन्माचा बदला घेतोयस तू माझ्याकडून. तूच तुझं बघ कसा हक्क दाखवतेही तुझ्यावर. तुझी काय अपेक्षा आहे मी इथे बसून हे सगळं बघावं. मला नाही जमणार हे मी खपवूनच घेऊ शकत नाही. आणि तसंही तुला सख्खी बहीण असताना अशा कुठल्याही बहिणीची काही गरज नाहीये. आणि तसंही सगळ्या रीतीभाती बहिणीच्या नात्याने फक्त मी पार पाडणार आहे. तर मिहीर म्हणतो सावनी आपला याआधीही यावर वाद झालाय. मी तेव्हाही तुला तेच सांगितलं होतं आणि आजही तेच सांगतोय. तुझ्यासारख्या बहिणीची मला गरज नाहीये. तर सावनी म्हणते गरज नाहीये म्हणजे. मिहीर हे तुला बोलताना काहीही कसं वाटलं नाही. आपल्या लहानपणीच्या आठवणी, आपले सिक्रेट्स काहीच आठवत नाहीये तुला. मिहीर एक लक्षात ठेव, रक्ताचं नातं हेच खरं नातं असतं. आणि तसंही आज ही आली नव्हती, मी आले होते तुझ्या मदतीला धावून. जेव्हा मला कळलं ना की सगळे आरोप तू तुझ्यावर घेतलेस, एक बहीण म्हणून आपल्या भावासाठी मला खूप वाईट वाटलं. म्हणून आयुष्यात पहिल्यांदा मी हर्षशी भांडले आणि ठरवलं की काहीही झालं तरी तुला शिक्षा होता कामा नये. हे कोणासाठी केलं मी सगळं. तुझ्याचसाठी ना, तुझ्याच प्रेमापोटी. तर मिहीर म्हणतो थँक्यू सावनी मॅडम, आज तुम्ही माझ्यावर केलेले उपकार मोजून दाखवलेत मला. तर सावनी म्हणते मी मोजून दाखवत नाहीये आणि तसा माझा हेतू पण नाहीये. पण एक बहीण म्हणून हे माझं कर्तव्य होतं आणि मी तेच केलं. इनफॅक्ट मिहीर इथे पण मी फक्त तुझ्यासाठी आले. जेव्हा की मला माहीत होतं की इथे आल्यानंतर हे सगळे अंगावर येतील माझ्या. वाटेल तसं बोलतील, माझा अपमान करतील. पण हे काय बोलतात याने मला काही फरक पडत नाही. पण मिहीर तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस.
हेच इथे आल्यावर मला कळालं ना की हिने अजून एक माणूस माझ्यापासून तोडलाय. तुझ्या मनात असलेल्या रागाला हिनेच खतपाणी घातलंय, म्हणजेच मुक्ताने. आणि म्हणूनच तुला करवली म्हणून मी नकोय, तर ही मुक्ता हवी आहे. तर मिहीर सावनीवर ओरडून म्हणतो, बरं झालं हे तुला आत्ताच कळालं. आणखी काही कळायचं राहिलंय की कुठच्या दुसऱ्या शब्दात सांगू मी तुला? तर सावनी त्याला म्हणते, मिहीर असं का बोलतोयस तू? बहीण आहे मी तुझी. उद्या जर मला तुझी गरज असेल तर तू येणार नाहीस का? तुझी बहीण आनंदात असावी, तिचा संसार सुखाचा असावा असं नाही का वाटत तुला? तिचा आनंद बघायचा नाही का तुला? तर मिहीर म्हणतो, आनंदाचं माप तुझ्या समोर होतं सावनी. तू ते लाथाडलंस. आणि आता सुखी संसाराच्या गप्पा मारतीये ही, ते पण इथे या घरात. आणि सागरला म्हणतो, दादूस काय करायचं रे हिचं? या घरात या वास्तूत तुझा सुखी संसार होता, जो तू स्वतःहून तोडलायस सावनी. आणि आता आम्हाला ऐकवतीयस तू? तर सावनी म्हणते, हो मोडला मी माझा संसार. कारण हा संसार सुखाचा होता असं तुला वाटतंय, तसं मला वाटत नव्हतं ना मिहीर. म्हणून मी हे घर सोडून निघून गेले. पण आता मी हर्ष बरोबर आहे आणि मी खुश आहे. मला त्याच्याशी लग्न करायचंय मिहीर. तर इंद्रा तिला म्हणते, तू आणि तुझा तो 6 फुटी बैल काय करायचंय ते करा. तुमच्या लग्नाच्या गोष्टी आम्हाला कशाला सांगतेस? आणि सागरला म्हणते, सागऱ्या बघितलंस का चोराच्या उलट्या बोंबा? तर सागर म्हणतो, काही नाही ग आई, आता मुक्ता आणि माझं लग्न झालंय. उद्या मिहीर मिहिकाचं लग्न होईल, लकीचं होईल, कोमलचं होईल. पण ही सावनीच राहणार आहे. नाही कधी मिसेस होणार आहे, नाहीच्या नावापुढे कधी हर्षचं नाव लागणार आहे. तो हिच्याशी कधीच लग्न करणार नाहीये. तर मिहीर म्हणतो, सावनी तुला सतत कम्पेअर करायचं असतं ना मुक्ता वहिनीशी स्वतःला, पण तुला तिची सर नाही येणार. कसं आहे ना, मुक्ता वहिनीने आजवर या घरच्यांचा, दादूसचा, सगळ्यांचा विचार केलाय. तुझ्यासारखी नाहीये ती की स्वतःचाच विचार करत राहायचं. म्हणून तू आजही एकटी आहेस. तर सावनी म्हणते, नाही मिहीर, मी एकटी नाहीये. हर्षला खरंच लग्न करायचंय माझ्याशी. पण त्याची ना फक्त एकच अट आहे की भाऊ म्हणून तू आमच्या लग्नाचं प्रपोजल घेऊन त्याच्याकडे यावंस. आणि मिहीरला म्हणते, तू भाऊ म्हणून माझ्यासाठी प्लीज येशील ना? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिहीर सावनीला म्हणतो, आता सगळं क्लिअर आहे, मी तुझा भाऊ नाहीये. एवढं सगळं बोलल्यानंतर सुद्धा ही अशीच निर्लज्जासारखी उभी आहे. त्यानंतर मुक्ता सावनीला म्हणते, मी शब्द देते, तुमच्या लग्नासाठी मी मिहीरला घेऊन हर्षकडे जाईन. तुम्हाला काय वाटतं, हर्ष आणि सावनीचं लग्न होईल का? कमेंट करून नक्की सांगा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.